वाद आहे, विकृतीला वाद आहे. मुरलीधर मोहोळ जर 18 दिवसापूर्वी बोलले असते तर मी कशाला बोललो असतो तुमच्याशी. आज त्यांना का जाग आली हा महत्वाचा प्रश्न आहे. एक तर मंत्रिपद वाचल, नाहीतर जागा वाचल. आज ते बोलायला आलेत याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी कानपिचक्या व्यवस्थित दिल्यात आणि त्या दिल्यामुळेच आज त्यांची भाषा बदलली. आणि ज्या दिवशी ही जागा मुक्त होईल, परत समाजाला मिळेल, त्या दिवशी मी शनिवार सगळ्यांना पुणेकरांना जिलबी वाटन. पण तुम्हाला सांगू का, ही जे वेळ आज तुमच्यावर आली ते 18 दिवसापूर्वी हे जर बोलले असते की मी ह्याच्यावर सगळं निर्णय घेतो, लक्ष देतो, तर हा विषय वाढलाच नसता. पण त्यांचं काल पण विशाल गोखले माझा मित्र, विशाल गोखले त्यांची शिफारस पत्र वाटत होते ते पुण्यात. आता शिफारस पत्र वाटायचे बंद करा आणि ते मंदिर घाण ठेवलेलं ते मुक्त करा, एवढाच आमचा विषय. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत रस्त्यावर येऊन लढणार रवी धंगेकर. 1 तारखेपर्यंत मंदिर मुक्त होईल असं त्यांनी सांगितले. उद्या झालं पण उद्या काय अडचण आहे. त्यासोबत आहेत माझे आमदार रवींद्र धंगेकर. सर, मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट दिली आणि त्यांनी सांगितलंय की 1 तारखेपर्यंत हा विषय मी मार्गी लावणार आहे. जैन समाजाची जी जागा आहे ती त्यांना परत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आम्ही हेच बोलत होतो. हे जर 18 दिवसापूर्वी जर बोलले असते तर हा विषय तर वाढला नसता. आमचं म्हणणं तेच होतं की मुरलीधर मोहोळांचं माझं वैयक्तिक काही वाद नाहीये. माझा वाद आहे विकृतीला वाद आहे. मुरलीधर मोहोळ जर 18 दिवसापूर्वी बोलले असते तर मी कशाला बोललो असतो तुमच्याशी. आज त्यांना का जाग आली हा महत्वाचा प्रश्न आहे. एक तर मंत्रिपद वाचल, नाहीतर जागा वाचल. दोन्ही कुठलं वाचवायचं तर जागा वाचवली पाहिजे. ह्यांना आदेश देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. त्यामुळंच आज ते जे मंदिर, मला असं वाटतं की मंदिराचे आज ते बोलायला आलेत याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी कानपिचक्या व्यवस्थित दिल्यात आणि त्या दिल्यामुळेच आज त्यांची भाषा बदलली. त्यांनी आणि त्यांच्या हस्तकाने ज्या पद्धतीनं जैन धर्माचे देऊळ घाण ठेवण्याचा जो महाप्रताप केलाय, ह्या महाप्रतापाला देवेंद्र फडणवीसांनी आळा घातलेला आज दिसतोय आणि त्यांचं मी स्वागत करेन देवेंद्र फडणवीसांचं. आणि ज्या दिवशी ही जागा मुक्त होईल, परत समाजाला मिळेल, त्या दिवशी मी शनिवार सगळ्यांना पुणेकरांना जिलबी वाटन की जेणेकरून पुण्यामध्ये सत्य हे परत निर्माण झाले. जे चुकीची लोक या पुण्यनगरीत काम करतात ह्यांना समाजाने, प्रशासनाने रस्त्यावर येऊन त्यांना जे त्यांच्या हिसका दाखवला लोकशाहीचा, तो अजून लोकशाही जिवंत आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने वाटत. त्यांनी सांगितलं यात माझा कुठलाही सहभाग नव्हता असं त्यांनी ठणकावून सुद्धा सांगितलंय. तिथं बोर्डिंग मध्ये जाऊन नाही ठणकावून सांगायला काय, ती गरीब लोक आहेत, ती भांडणं करणारी लोक आहेत का. तो समाज आपला शांत समाज आहे, तो धार्मिक आहे, तो व्यापारी आहे, तो व्यावसायिक आहे. ते एवढ्या पण बोलल्यामुळे लय झालं त्यांना. पण तुम्हाला सांगू का, ही जे वेळ आज तुमच्यावर आली ते 18 दिवसापूर्वी हे जर बोलले असते की मी ह्याच्यावर सगळं निर्णय घेतो, लक्ष देतो, तर हा विषय वाढलाच नसता. पण त्यांचं काल पण विशाल गोखले माझा मित्र, विशाल गोखले त्यांची शिफारस पत्र वाटत होते ते पुण्यात. आता शिफारस पत्र वाटायचे बंद करा आणि ते मंदिर घाण ठेवलेलं ते मुक्त करा, एवढाच आमचा विषय. ते म्हणतात की माझा यात सहभाग असता तर मी इथं येताना 100 वेळा विचार केला असता. अहो आता काय करणार, मंत्रिपद वाचायचंय, पाया पाडावंच लागणार, जाऊन तिथं खाली मुंडकं घालणार. केविलाने प्रयत्न होता मी करतो, मग हेच 18 दिवसात. त्याच्या अगोदर 4 वेळा गेलते ना ते, त्यावेळी ते आश्वासन देऊन नव्हते आले. आज थोडं का ना आश्वासन दिलं म्हणजे फरक पडतोय. त्यांनी आश्वस्त केलं की मी हा विषय नेमका. पण हे तुम्ही 4 वेळा तिथं जाऊन तेव्हाच करायचं होतं ना. आत्ता का वेळ आली, बरोबर आहे ना. आत्ता वेळ आली तर तुमचं तो तुम्ही लुटायचा प्रयत्न केला, पण जनता लुटून देणार नाही. आमच्यासारखे कार्यकर्ते जैन समाजामध्ये बी आहेत, ते फक्त आता बोलतात, त्याच्यापुढे उग्र आंदोलन होतील आणि त्याला त्याची जबाबदारी ही सगळी या मुरलीधर मोहोळांची असेल. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत रस्त्यावर येऊन लढणार रवी धंगेकर. 1 तारखेपर्यंत मंदिर मुक्त होईल असं त्यांनी सांगितले. उद्या झालं पण उद्या काय अडचण आहे. 1 तारखेची काय वाट बघताय, उद्या करा, विषय संपलाय. उद्या कसं होईल लगेच? का उद्या बसलो आपण रजिस्टर कडे टाप 2 दिवसात जर सगळं झाली नंतर ते एका दिवसात का होणार नाही. आता हे तर डिझॉल्व्ह करायचंय, राहिलं काय. सोमवारी रजिस्टर बसलं, विषय जमणार तर रजिस्टर यांच्या घरी विषय शक्य मारणार. कारण हा सगळा त्या गोखले आणि मोहोळांचा तो हस्तक आहे असं म्हणण्याला वावगं ठरणार नाही. तो मंत्रिपदाची पावर 2 दिवसापेक्षा एका दिवसात करून विषय संपून टाका. कशात 1 तारखेची वाट बघताय आणि कोणी तुम्हाला अडवलंय. आम्ही येतो रजिस्टरच्या पाया पडायला, ये बाबा चल मुक्त. त्यांनी उद्या केलं तरी आमची हरकत नाही. भाजपने एका मुरलीधर मोहोळ इकडे जैन मंदिराला भेट देत होते तेव्हाच भाजपची सुद्धा प्रेस चालू होती. कुठेतरी भटकवण्याचा प्रयत्न केला काय
पत्रकारांना पण आणि मुरलीधर मोहोळ यांनी इकडे भेट दिली. भाजपनी प्रेसमध्ये सांगितलं की तुम्हाला म्हणजे तुम्ही इतके दिवस मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत होता, तुम्हाला जशाच तसं उत्तर देणार असं भाजपकडून सांगितले. विकृत टोळी आहे. मी पहिल्या दिवसापासून विकृत टोळी हे सगळ्यांना चकवा देतात. तुम्हाला जसा चकवा दिला तसे पुणेकरांना चकवा देतात. त्यामुळे विकृत टोळीवर जास्त आता बोलत नाही. एका त्यांच्या मावळ्याशी मी बोलतोय, त्याचं पूर्ण झालं, जैन मंदिर मुक्त झालं की मग किरकोळ जरा घेतो, काय कसे घ्यायचे ते कसे घ्यायचे ते मला माहिती आहे. मी रविवार पेठेतल्या बऱ्याच जागा हडप केल्यात असा आरोप सुद्धा केला. नाही ते काय हे कुणी केला? मंगळसूत्र ज्यांनी चोरलं त्यांची, ज्यांचे पोलीस स्टेशनला फोटो त्यांनी. अहो आता मी आता बोलत नाही, माझं तोंड लय फाटू नका. मी एवढं बोलले ठीक आहे, मी आता त्याच्यावर बोलन. मी त्याच्यावर बोललो ना तर मग त्याचं तोंड एकदम कायमचं आयुष्याचं बंद करेल मी. मग ठीक आहे, वैयक्तिक आरोप केले तर मग लय अवघड होईल. त्याला मला घुसावं लागेल कुठेतरी, आणि मी घुसलो की त्यांनी वळखायचं. मग काय अरे नाही कार्य नाही टारे बी होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला फोन करून समज दिली आहे आणि तसंच त्यांनी सांगितले की महायुतीत कुठेही ठिणगी पाडायला नको. 35 वर्ष मी राजकारणात काम करतोय. मला काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे सगळं कळतं. आणि माझे नेते देवेंद्र फडणवीस, माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांना हे माहिती आहे की मी जे बोलतो ते पुण्याच्या हिताकरता आणि जनतेच्या हिताकरता बोलतो. त्यामुळं मला त्यांनी जे काही सांगितलंय ते मला चांगला अवगत आहे आणि मी त्या चौकटीच्या बाहेर कधीच जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे, हे आजही सांगतो, उद्याही सांगतो, परवाही सांगतो. उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं तुम्हाला काय म्हणाले फोन करून? हे सांगितलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. विकृत लोक जे पुण्याला वरबडून खातात त्यांच्यावर तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे. हे शिवसैनिकाचं काम आहे, एवढं सांगितलं त्यांनी. आणि 1 तारखेपर्यंत जर मंदिराची जागा जैन समाजाला हस्तांतरित नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय? मी काय ग बसलो का? रोजच तुमच्यावर बोलणार, रोज बोलणार आहे. आणि उद्या जर झाले तर त्याच्यावर आनंद आहे. कशाला 1 तारखेची वाट बघताय? कोणी तुमचे हातपाय अडवले? तुम्ही रजिस्टर एका दिवसात करता, एका दिवसात खरेदी करता, एका दिवसात नाव चोरणं, एका दिवसात प्लॅन पास. मग एका दिवसात एकदा बसले ना की ठाप रजिस्टर पुढे बसले, ही जागा परत संस्थेला आम्ही दिले, टाप बटणं दाबले, विषय संपला. त्याला लागतंय काय? आता 1 तारखेपर्यंत जागा हस्तांतरित होईल, पण तुम्ही आता जे रोज बॉम्ब फोडताय ते नाही वस्तुस्थिती म्हणतो. बॉम्ब काय? आपल्याला कोण मुरली मोहोळांचा माझा काय बांधायला बांध आहे? निवडणूक झाली, लढला लोकशाहीच्या दरबारात, त्याला लोकांनी विजय केला, आम्हाला हरवलं. त्यांना 5-5.5 लाख मतं दिली, मला 4,60,000 दिले. आम्ही कमी पडलो म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की जनता उद्या आम्हाला मतदान देईन, तो विषय वेगळा. लोकशाही आहे. मग ती निवडणुका कशा झाल्या, काय झाल्या, त्याच्यावर आता खोल जायचं नाही. पण ह्याच्यामध्ये मला एवढंच कळतं की जैन मंदिर मुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी लढाई राहणार. किती राजकीय किंमत मोजायला लागली तर मी द्यायला तयार आहे. आपल्यासोबत होते रवींद्र धंगेकर. त्यांनी सांगितलं की कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तर मी लढायला तयार आहे. अक्षय साबळे, आपले महानगर, पुणे.